आता बघूया, त्रिभाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेली आक्रमक भूमिका यशस्वी ठरल्यानंतर जी.आर. रद्द झाल्याचा जल्लोष करण्यासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येणार या निमित्ताने बॅनरबाजी करण्यात आली। गिरगावमध्येही ठाकरे बंधूंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांनी। त्रिभाषेच्या विरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता राज्य सरकारने थेट त्रिभाषा सूत्राचा जी.आर. जो आहे तो काढण्यात आला होता तो आता थेट रद्द करण्यात आलेला आहे। येत्या 5 जुलैला जो आहे तो विजयी सभा जी आहे ती वरळी येथील NSCI डोम येथे पार पडणार आहे। त्याच अनुषंगाने मुंबईतील गिरगाव येथे जे आहे ते आम्ही गिरगावकर यांच्याकडून जो आहे तो बॅनर लावण्यात आलेला आहे। मी सध्या गिरगावमध्येच उपस्थित आपण पाहू शकतो जय महाराष्ट्र असं जे आशय जे आहे ते बॅनरवरती लावण्यात आलेलं आहे। लवकरच एक व्हायचं आणि बाकी मराठी लोकांवर सोडा ते कसं, मराठी लोकांना घर नाकारणारे बिल्डर आणि हिंदू मंदिरं तोडणारे बिल्डर, महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना व्यवसाय न करून देणारे लोक यांच्या विरोधात कसा धिंगाणा घालायचा हे ते बघाच, अशा प्रकारचा जो आशयाचा बॅनर जो आहे तो या गिरगावमध्ये लावण्यात आला। आणि एकीकडे पाहायला गेलं तर दुसरीकडे संजय राऊत यांनी जे आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून ट्विट केलेली जी त्या 5 जुलैच्या कार्यक्रम पत्रिका जी आहे ती निमंत्रण पत्रिका आहे जी आवाज मराठीचा, ह्याचा देखील जो आहे तो या ठिकाणी निमंत्रण जे आहे ते ह्या बॅनरवरती लावण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो वाजत गाजत या जल्लोषात या गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे जे आहे ती कार्यक्रम पत्रिकेत जे आहे ती आशयाचा कार्यक्रम पत्रिका जे शब्द लिहिलेले आहेत आपण पाहू शकतो। नक्की या कार्यक्रमात नक्की कोण कोण मार्गदर्शन करणार आणि संपूर्ण या सभेत नक्की मराठी माणसांना काय संबोधन करतात दोन्ही ठाकरे बंधू हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम गोडसेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।